सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये नीट आणि टीईटी पेपर फुटीचे जे प्रकरण जे घडलेलं आहे, या सगळ्या घटनेकडे आपण कसं पाहता? बघा, हे तरुणांचं आयुष्य बर्बाद करायची एक व्यवस्था. मी अनेकदा बोललो की टी-ई-टीची गरज काय? शिक्षक लोक स्वतः कोर्टात गेले की टी-ई-टीची गरज नाही, कारण ऑलरेडी आमचं जे बेसिक एज्युकेशन आहे बी-एड आणि डी-एड ते क्वालिफाईड असतात. त्याच्या आधारावर आम्ही त्यांना शिक्षक लावलं. आता मला तुम्हाला केंद्रीय टी-ई-टीची परीक्षा घ्यायला लागतं, ते एक आणलं. नीटची गरज काय? 12वीच्या नंतर आम्ही आत्तापर्यंत डॉक्टर केलेत ना, का ते माणसं मारणारे डॉक्टर नाही झालेत. आज जे काही स्पेशलिस्ट डॉक्टर असतील, जे सिनियर डॉक्टर असतील, ते 12वीच्याच बेसवर आहे. पण तुम्ही सर्वसामान्याच्या मुलामुलींना नीटच्या परीक्षेला पुढे जायचं लागतं तुम्हाला, आणि असं दाखवून लाखो रुपये त्यांचा खर्च करायला लागतात, आणि ज्याच्या आईवडिला पैसे नसतील त्याचे पोरं नीटला जाऊ शकत नाही आणि मग ते डॉक्टर होऊ शकत नाही. अशी व्यवस्था या सरकारने करून ठेवली. भाजपच्या लोकांना हे पेपरफुटी आणि ह्या सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून कमिशन कसं खाता येईल, लूटपाट कशी करता येईल, त्याच्यासाठी टी-ई-टी आणि नीटची परीक्षा यांनी निर्माण केलेली आहे. आता हे सगळे आरोप होत असताना प्रधानमंत्री एक शब्द बोलले नाही ना. नीटमध्ये बोललेत. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये मुलांनी मुलींनी आत्महत्या केल्यात. आपल्या आईवडिलांचे पैसे खर्च आम्ही केलेत आणि पेपर लीक झाले आणि पेपरच रद्द करून टाकले. आत्ता परवा त्यांनी परीक्षा घेतल्यात आणि त्या परीक्षेमध्ये नागपूरच्या पोराचं परीक्षा केंद्र अबुधाबीत दाखवलं. म्हणजे हे किती विद्वान लोक आहेत, यांच्या विद्वत्तेचं तर काही आता अंदाजच नाही. आणि मग आता हे मागणी केली, काँग्रेसने मागणी केली की जे केंद्रातले शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. मोदी बोलायला तयार नाही. त्यामुळे हे काय बदल करतील मला माहिती नाही, देशाचा सत्यानाश करतील. पण जी काही हवा चाललेली आता सध्या, त्या हवेमध्ये महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला अर्थमंत्री पद मिळेल. अर्थमंत्री केंद्रातलं फार महत्त्वाचं असतं. कारण मी दिल्लीत राहिलो, त्याचा महसूल अर्थमंत्री खूप मोठा त्याचा स्कोप असतो. कारण की जी काही केंद्रीय मंत्रिमंडळातली जी मोठी यादी असते, ज्या महत्त्वपूर्ण जे मंत्रिमंडळ असतं, त्या गृहमंत्री, अर्थमंत्री आणि रक्षामंत्री ही महत्त्वाची खाती असतात.